श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ योगायोग नाही. विचार करा, जगात करोडो लोक आहे, त्यामधून हा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर आला, याचा अर्थ तुम्हाला काहीतरी संकेत मिळेल. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा. तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. एक क्षणही विचार न करता माणुसकी जपली पाहिजे. दुसऱ्याशी माणुसकी जपली तरच तो माणूस नाही तर दानव म्हणायला काही हरकत नाही. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण सन्मान मात्र देता आला पाहिजे. कुणाचे नाव बदलले, कुणाचे गाव बदलले, विषय तेव्हा झाला जेव्हा लोकांचे स्वभाव बदलले. जवळच्या नात्यापेक्षा दूरच्या नात्यात खूप मज्जा असते. जास्त प्रेम व लढा असतो, कारण त्यात हेवेदावे कमी आणि मनापासून जिव्हाळा फार असतो. विठ्ठल कितीही मोठा देव असला तरी मंदिरात त्याच्यासोबत रुक्मिणी नसेल तर त्याचं अस्तित्व शून्य असतं. विठ्ठल रुक्मिणीशिवाय, राम सीतेशिवाय, कृष्ण राधेशिवाय शून्यच म्हणावं लागेल. जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात ना, तेव्हा वाटतं की काय करावं, पण तेव्हा वाईट वाटून घेऊ नका. उलट गर्व करा, कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त आणि फक्त अंधार झाल्यावरच येते. स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उमळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं. नुसतं माफी मागून चालत नाही, वागण्यात बदल झाला तरच त्या माफीला फायदा होतो. अंत अस्ति प्रारंभ. मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार जास्त महत्त्वाचा असतो. लोखंडाला लागलेला गंज आणि माणसाला आलेला माज हेच त्याला स्वतःला संपवतात. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. विश्वास ठेवा, एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीने खूप चांगला असतो. साधी सरळ माणसं मूर्ख नसतात, ते फक्त समोरच्याला चांगलं समजत असतात. माफी मागून छोटे व्हा, पण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका. जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल ना, तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा तर गरजेनुसार बदलत असतात. संस्कार म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव. अपेक्षा करणं चुकीचं नसतं, चुकीचं असतं चुकीच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणं. डोळे तर सर्वांना आहेत, पण खूप कमी लोकांना माणुसकी दिसते. बाकीच्यांना पैसा आणि स्वतःचा फायदाच दिसतो. लक्षात ठेवा, हवेत उडणारा जमिनीवर आपटला की तो पायावरही उभं राहण्याच्या लायकीचा राहत नाही. माणूस स्वार्थासाठी वारंवार देव बदलतो आणि गरजानुसार नाती बदलतात. जेवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलता येत नाही, तेवढ्या लवकर तर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. त्यामुळे नेहमी चांगले राहा आणि लोकांना ओळखा, कोण तुमचं आपलं आहे, कोण तुमचं परकं आहे. आयुष्यात आनंदी राहण्याचा एकच उपाय, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आणि आपल्या मनात असलेली पाहिजे. स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणारा या जगात कुणीच भेटत नाही. देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलं आहे म्हणून मंदिरात जावं. किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत कमी होते. हे एक किमती सत्य आहे. आपण एकटे आहोत असा विचार करून कधीही खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा. सतत तुलना करणारी माणसं आयुष्यात कायम असमाधानी असतात, कारण त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टींचं कौतुक त्यांना अजिबात नसतं. लोकांचा द्वेष करण्यातच त्यांचं आयुष्य निघून जातं. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही असतं त्यांच्यावर जळतं. असा हा जगाचा न्याय असतो. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या आयुष्यात पण खूप काही चांगलं घडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. धन्यवाद.